देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची इमेज कम्प्लिटली चेंज केली आणि ही चेंज केलेली इमेज त्यांनी त्यांच्या नव्या कॅम्पेनमधून देवा भाऊ या कॅम्पेनमधनं सगळीकडे पोहोचवली. तुम्ही जाल तिकडे सध्या देवा भाऊ हे कॅम्पेन तुम्हाला दिसत असेल. या कॅम्पेनसाठी कित्येक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. पण हे कॅम्पेन बीजेपीने नाही, देवेंद्र फडणवीसने नाही, तर मंत्रिमंडळातीलच एका वेगळ्या नेत्याने, इतर मित्र पक्षातील नेत्याने, एका मंत्र्याने हे कॅम्पेन चालवले, त्यासाठी खर्च केलाय असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. आणि हे कोटी रुपये कोणी खर्च केले याचं अजून नाव जरी कळालं नसेल, पण तुम्ही या कॅम्पेन मधला एक मास्टरफुल स्ट्रोक बघा. या कॅम्पेन मधून देवेंद्र फडणवीसची बदललेली इमेज दिसते. मराठा आरक्षण आंदोलनाच्या आधी देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे विरोधी आहेत की काय अशी त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. जरांगे पण त्यांच्यावर टीका करत होते. मात्र आरक्षणाचा GR निघाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच हे कम्प्लीट श्रेय गेलं. हे गेलेलं श्रेय आणि मराठा बांधवांच्या मनामध्ये त्यांची बदललेली इमेज दाखवण्यासाठी हे कॅम्पेन चालवण्यात आलंय असं बरेचसे वृत्तसंस्था आणि बरेचसे पत्रकार आता म्हणायला लागले आहेत. आणि ही चेंज केलेली इमेज त्यांनी दाखवली आहे कशी बघा. म्हणजे जनरली नेत्यांचे पोस्टर्स कसे लाल काळे असतात, कुठून तरी वाघ येतो, कुठून तरी जाळ निघतो. या कॅम्पेनमध्ये असं काहीच नाहीये. या कॅम्पेनला अत्यंत फ्रेश ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यात फ्रेश इमेज सारखं अत्यंत डॉमिनेटेड बाय व्हाईट आणि खूप वॉर्मथ वाटावी. आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुलं टाकताना त्यांचा हा फोटो आहे. त्यामुळे त्यांची नम्रता आणि यातून येणारी त्यांची नवी इमेज देवेंद्र फडणवीस नाही तर देवा भाऊ ही महाराष्ट्रासमोर येते. तुम्हाला काय वाटतं, या कॅम्पेनचा खर्च कुठल्या मंत्र्यांनी केला असेल?